नमस्कार. साप्ताहिक विवेकच्या संस्कृती रंग कार्यक्रमात मी अश्विनी मयेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कीर्तन हा भागवत पुराणात सांगितलेल्या नवविधा भक्तीतला एक महत्वाचा प्रकार. साहित्य, वक्तृत्व, अभिनय, भाषा आणि संगीत याचा कीर्तनात समावेश होतो. धर्म, तत्वज्ञान, नीती आणि कला या संस्कृतीच्या चारही अंगांचं कीर्तनात दर्शन होतं. महाराष्ट्राला कीर्तनाची अत्यंत समृद्ध परंपरा लाभली आहे. नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, रामदासी कीर्तन, गाणपत्य कीर्तन, शाक्त कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन आणि चटई म्हणजे पथकीर्तन असे कीर्तनाचे 7 प्रकार महाराष्ट्रात सांगितले जातात. त्यातल्या वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेतलं आजच्या काळातलं एक मोठं नाव म्हणजे नाशिकचे रामकृष्ण महाराज लहवीतकर यांचं. आजच्या संस्कृती रंगच्या कार्यक्रमात आपल्याला रामकृष्ण महाराजांशी संवाद साधायचा आहे. यातून आपल्याला कीर्तन परंपरेचं अंतरंग उलगडेल अशी आशा आहे. तत्पूर्वी मी रामकृष्ण महाराजांचा थोडक्यात परिचय करून देते. जगद्गुरु द्वाराचार्य महामंडलेश्वर श्री महंत रामकृष्णदास महाराज लहवीतकर हे ज्येष्ठ संशोधक, वेदांत, न्याय, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, लोकप्रिय कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ उद्बोधक म्हणून ओळखले जातात. उज्जैनच्या कुंभमेळ्यात त्यांना जगद्गुरु द्वाराचार्य या पदवीने सन्मानित करण्यात आलं. तर संत साहित्याच्या अभ्यासकासाठी असलेला महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम हा पुरस्कार देऊनही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुणे विद्यापीठाच्या संत तुकोबाराय महाराज अध्यासनाचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणूनही रामकृष्णदास महाराजांनी काही काळ काम पाहिलं आहे. संत तुकोबारायांचा लोकसंवाद, तत्वज्ञान व काव्यशैली या विषयावर संशोधन करून त्यांनी PhD ही पदवी प्राप्त केली आहे. त्याशिवाय अनेक धार्मिक विषयांवर ग्रंथलेखनही केलं आहे. त्याचबरोबर कीर्तनाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर जनजागरण आणि जनप्रबोधनही केलं आहे. संत कुटिया या प्रकल्पाच्या माध्यमातून कीर्तनकारांची नवी पिढी घडवण्याचं काम महाराज आजही करत आहेत. आपल्या संस्कृती रंग कार्यक्रमासाठी अशी व्यक्ती अतिथी म्हणून मिळणं हे आपलं भाग्य आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल महाराज, साप्ताहिक विवेकच्या संस्कृती रंग कार्यक्रमात तुमचं मी मनापासून स्वागत करते. आता प्रत्यक्ष मुलाखतीला आपण सुरुवात करू. मी मगाशीच आपला परिचय करून देताना कीर्तनाचे एकूण 7 प्रकार महाराष्ट्रात सांगितले जातात असं म्हटलं. त्यातल्या वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेतले आपण एक अग्रणी आहात. ही वारकरी परंपरा जी आहे कीर्तनाची, याच्या इतिहासाविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. खरं तर महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ज्या वारकरी परंपरेमध्ये सामावलेली आहे त्या परंपरेचे आम्ही पायिक आहोत.
वारकरी या शब्दाचा व्युत्पत्तीमूलक अर्थ असा आहे की वारीम करोती स वारकरी. पंढरपूरची नेमान इरझाळ करणारा तो वारकरी, असा एक त्याचा अर्थ निष्पन्न होऊ शकतो. मुळामध्ये वारकरी हा शब्द हा अपभ्रष्ट शब्द आहे. मूळ शब्द वारीकर आहे. माझे गुरुदेव मामासाहेब दांडेकर वारकरी शब्दाची उत्पत्ती मांडताना काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व उदार, का परक्मा देवर विठ्ठलाचा वारीकर प्रभूला परमात्मा पांडुरंगाला सर्व भावानं शरणागत झालेला प्रपत्ती स्वीकारलेला असा एक भक्त म्हणजे वारकरी, की जो धर्माने पंढरपूरची वारी करतो. खर तर पंढरपुरामध्ये महिन्याला वारी भरते. शुद्ध एकादशीला सर्व महाराष्ट्रातील वारकरी तिथे नियमधर्माने जात असतात. बहुतेक प्रामुख्यानं 4 वाऱ्या पंढरपुरामध्ये आहेत. त्यामध्ये माघी, चैत्री, आषाढी आणि कार्तिकी. परंतु त्यातही बहुतेक बृहत महाराष्ट्रातून आषाढी कार्तिकीचा नेम आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग, किंवा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी नाही नेमधर्मानं आषाढी कार्तिकीला पंढरपूरला एरझार करणारा जाणारा जो कोणी भक्त असेल त्याला वारकरी म्हटलं जातं, असा त्याचा अर्थ आहे. परंतु मुळामध्ये वारी हा शब्द शरणागती प्रपत्ती करणारे म्हणून पंढरपुरात वारकरी गेला की महाद्वारात जाऊन लोटांगण घालतो, पांडुरंगाच्या समोर जाऊन कान धरून नाचतो. याचा अर्थ तो प्रभूला आपलं सर्वस्व अर्पण करत असतो. काया वाचा मन जीवे भावे झालो दास, ही वारकरी शब्दाची खरी उत्पत्ती आहे. आणि या वारकरी परंपरेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं एक प्रभावी माध्यम हे कीर्तन माध्यम आहे. खर तर वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा ही अनादी परंपरा आहे. महर्षी नारदांपासून पुढे श्री संत बाल भागवत नामदेवांनी ती प्रवर्तित केली महाराष्ट्रामध्ये. आणि त्याही नंतर सांप्रत कालापर्यंत ही परंपरा अक्षुणी पद्धतीनं वेगवेगळ्या फडातून, वेगवेगळ्या संस्थेतून, वेगवेगळ्या महात्म्यांच्या किंवा वेगवेगळ्या जथेतून अशा पद्धतीनं ही परंपरा आज आपण पाहत असतो किंवा अनुभवत असतो. वारकरी परंपरेचं खरं मूल्य लोकप्रबोधन आहे, लोकजागरण आहे. समाजामध्ये सदाचार, सुचारूपणा, सद्वर्तनाची शिक्षा दीक्षा झाली पाहिजे. एक नव समाज निर्मिती निर्माण झाली पाहिजे. आणि भारतीय समाज देव, धर्म आणि राष्ट्राशी अनन्य राहिला पाहिजे. आणि याही दृष्टिकोनातून जे भक्तीचं, धर्माचं आणि संस्कृतीचं जे जागरण केलं जातं त्याला कीर्तन ही संज्ञा आहेत, असं माझं एक मत आहे. आणि म्हणून या परंपरेचे आम्ही पायिक आहोत. माझ्या आयुष्याची जवळजवळ 56-57 वर्ष मी या परंपरेमध्ये सेवारत आहे. आणि वयाच्या 11व्या-12व्या वर्षापासूनच मला वारकरी संप्रदायाच्या अभ्यासाची एक गोडी लागली, छंद लागला. आणि दिवसेंदिवस आजता एक विद्यार्थी म्हणूनच, उपासक म्हणूनच आम्ही या परंपरेमध्ये काम करतोय. आज माझ्या वयाची 70 वर्ष झालीत, परंतु त्यातली जवळजवळ 55 पेक्षाही अधिक वर्ष आम्ही वारकरी परंपरेमध्ये अभिरत आहोत आणि रमलेलो आहोत. अनेक दृष्टिकोन मला या ठिकाणी मांडता येतील. तुम्ही आत्ताच महाराज म्हणालात की जवळजवळ 55 वर्ष तुम्ही वारकरी संप्रदायाशी संबंधित आहात, कीर्तन परंपरेशी निगडित आहात. आपण वारकरी कीर्तन परंपरा असं म्हटलं तरी आपल्याला हेही माहिती आहे की त्यातही वैविध्य आहे. म्हणजे मूळ महाराष्ट्रातले कीर्तनाचे 7 प्रकार, त्यातला वारकरी कीर्तन परंपरा हा एक, आणि त्यातही पुढे वैविध्य आहे. तर हे वैविध्य नेमकं कशामुळे आहे हे सांगाल? अन्यही प्रबोधन, भक्तीच्या, अध्यात्माच्या प्रबोधनाच्या परंपरा आहेत. रामदासी परंपरा आहे, हरिदासी परंपरा आहे, राष्ट्रीय कीर्तनकारांची परंपरा आहे, गाडगे महाराजांची परंपरा आहे, कैकाडी महाराजांची परंपरा आहे, तुकडोजी महाराजांची परंपरा आहेत. अशा विविध परंपरा महाराष्ट्रामध्ये आज प्रबोधनाचं काम करतात. खरं तर त्यामध्ये वारकरी प्रबोधनाचा, कीर्तन परंपरेचा जो भाग आहे मोठा चिंतन करण्यासारखा आणि अभ्यास करण्यासारखा आहे. खरं तर या परंपरेमध्ये जे काही आज अनुसरलं जातं
किंवा ज्याचं अनुकरण केलं जातं या परंपरेचं, त्यातला महत्वाचा भाग असा आहे की यामध्ये प्रस्थानत्रयीचा अभ्यास करून वारकऱ्यांची प्रस्थानत्रयी म्हणजे गाथा, ज्ञानेश्वरी आणि संत एकनाथ महाराजांचं भागवत, त्याला आम्ही प्रस्थानत्रयी म्हणतो. संत साहित्याची प्रस्थानत्रयी, याचा अर्थ असा आहे की याचा अभ्यास पूर्ण जेव्हा आपण विचार मांडतो, वेगवेगळ्या पद्धती आहेत, निरूपणाच्या पद्धती, विवेचनाच्या पद्धती, संशोधनाच्या पद्धती. पण माझ्या एकूण आयुष्यामध्ये मला जे काही गोष्टी मिळाल्या आज तागायत, किंवा आता मी आजच्या स्थितीला जे कीर्तन मांडतो, किंवा जी कीर्तन माझ्या कीर्तन या परंपरेतून जे प्रबोधन केलं जातं, तर संत साहित्याची अभ्यास परंपरा आणि विद्यापीठीय संशोधन पद्धती एकत्र करून प्रत्येक अभंगाचा निष्कर्ष किंवा विचाराचा निष्कर्ष आम्ही मांडत असतो. वारकरी कीर्तन हे सिद्धांताला धरून कीर्तन केलं पाहिजे असा कटाक्ष आहे आमच्या पूर्वसुरींचा. तेव्हा आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आहेत. प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरुवर्य जोग महाराजांनी त्या संस्थेची स्थापना केली, त्याला 100 वर्ष झाले. पुढे ती परंपरा गुरुदेव वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर की जे पुण्यातील SP कॉलेजला प्राचार्य होते, तत्वज्ञानाचे थोर अभ्यासक होते, त्यांनी अनेक वर्ष त्या संस्थेचं नेतृत्व केलं आणि त्याही पुढे ही परंपरा आजतागायत चालू आहे. आणि त्या संस्थेमधून आज हजारो कीर्तनकार, प्रवचनकार, अभ्यासक निर्माण झालेले आहेत. अर्थात वारकरी शिक्षण संस्थेची म्हणजे जोग महाराज प्रणीत कीर्तन परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे. त्याही बरोबर आळंदी या ठिकाणी सद्गुरुवर्य वैकुंठवासी साखरे महाराज सत्पुरुष होऊन गेले. त्यांनी भारतीय तत्वज्ञान म्हणजे वेदांत शास्त्र म्हणजे शांकर वेदांत अभ्यासून वारकरी संप्रदायाच्या विचाराची जी पठडी आहे त्यामध्ये तत्वबोधासारखी, आत्मबोधासारखी, विचारसागर, पंचदशी, काही दशोपनिषदे, गीता भाष्य, उपनिषद भाष्य याही ग्रंथाचा अभ्यास विद्यार्थ्यांना देऊन आणि वेदांत उत्तम रीतीनं त्या विद्यार्थ्याला मांडता आला पाहिजे, प्रबोधकाला मांडला पाहिजे. म्हणून संत साहित्यातला जो संत अभंगातला जो एक प्रकारचा तात्विक अर्थ आहे, सिद्धांत अर्थ आहे, ज्याला आम्ही वेदांत म्हणतो, उत्तर मीमांसेत आलेला वेदांत, तेव्हा याही पद्धतीनं त्यांची ती पठडी आहे वेदांत प्रतिपादन करण्याची, साखरे महाराज घराण्याची किंवा साखरे महाराजांची परंपरा. तो एक आमचा कीर्तनकारांचा वर्ग आहे. आता वारकरी कीर्तनापुरतच बोलायचं ठरलं तर दुसरा भाग असा आहे की पंढरपुरामध्ये फड परंपरा आहे. 200-200, 300-300 वर्षापासून वंश परंपरेनं त्यांच्या परंपरा सुरू आहेत. त्यामध्ये गुरुवर्य किंवा श्री गुरु देवकर महाराज, वास्कर महाराज, आजरेकर महाराज, शिरवळकर महाराज, कुकुरमुंडे महाराज, अमळनेरकर महाराज, तुमचे बेलापूरकर महाराज किंवा अन्य काही ज्या परंपरा आहेत त्या परंपरेमध्ये परंपरेनं कीर्तन होतात. त्यांच्या परंपरा आहेत, ठरलेल्या परंपरा आहेत, ठरलेल्या अभंगावर निरूपण करायचं आणि त्यांच्या निरूपणाच्या पद्धती त्यात जास्तीत जास्त भाग हा चाली म्हणण्यामध्ये जातो आणि त्याच्यातून त्यांचा येणारा त्यांच्या पुढचा जो समाज आहे तो सर्वसामान्य ग्रामीण भागातून आलेला समाज असतो. तेव्हा त्या समाजाला कळेल, समजेल, पचेल अशा पद्धतीचं निरूपण फड परंपरेमध्ये फडकरी महाराज आपल्या सुबोध वाणीनं, सुलभ वाणीनं, उत्तम रीतीनं लोकांना समजेल, कळेल, पचेल अशा पद्धतीनं मांडतात. तेव्हा फडकरी मंडळीची असलेली कीर्तन परंपरा, साखरे महाराजांची वेदांत सम्मिलित परंपरा आणि वारकरी शिक्षण संस्थेची जी परंपरा आहे की पहिल्यांदा अभंगाचा 2 तासामध्ये अभंगाचा भावार्थ मांडणं पूर्वार्धामध्ये आणि उत्तरामध्ये शंका समाधान करून संपूर्ण अभंगाचा निष्कर्ष काय आहे, फल निष्पत्ती काय आहे ही मांडण्याची परंपरा आहे. तेव्हा अशा विविध परंपरा आमच्यात आहे. आता गाडगे महाराजांची परंपरा ही सुलभ, सोपी आणि कळेल अशा पद्धतीची परंपरा आहे, पण त्यात अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता किंवा आध्यात्मिक जी विषमता आहेत किंवा ज्या काही अनिष्ट प्रथा महाराष्ट्रामध्ये आहेत त्या प्रथेपासून समाजाला दूर करण्याकरता त्यात अस्पृश्यता निवारण, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव अशा पद्धतीनं प्रबोधन करण्याचं काम संत गाडगे महाराज यांच्या परंपरेनं
आणि संत तुकडोजी महाराजांच्या परंपरे प्रामुख्याने विदर्भामध्ये या दोन परंपरा उगम पावल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्या परंपरेचा विकास आणि विस्तार झाला. आणि स्वातंत्र्यानंतरच्या राजनीतीनं देखील या दोन संतांना थोडं प्रमाणभूत मानून आणि ते त्या दृष्टिकोनातून आपली राजनीती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ते त्यांचं जे बोलणं होतं ते धर्मनीतीला अनुसरून होतं. प्रखर राष्ट्रभक्ती देखील त्यांच्या कीर्तन प्रवचनातून अनुभवाला समाजाला येत होती. त्या वारकरी परंपरेला अनुषंगानं या महाराष्ट्राच्या या परंपरा आपल्याला दिसतील. खरं सांगायला हरकत नाही की हा वारकरी संप्रदाय शब्दाचा अर्थ भक्ती ज्ञानाची परंपरा. संप्रदाय शब्दाचा अर्थ अनादिकालापासून किंवा पूर्वकालापासून ज्या आलेल्या परंपरा आहे तो संप्रदाय आम्ही त्याला म्हणतो. आता साधारणपणे हा वारकरी संप्रदाय पंढरपूरला निमधर्म घेणारा हा वारकरी भाविक हा आंध्रात आहेत, गुजरातमध्ये आहेत, कर्नाटकात आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत, बरोबर आहेत. तंजावरला देखील वारकरी कीर्तन होतात. इंदोर, उज्जैन याही ठिकाणी वारकरी कीर्तनाची फड भरतात. सुरत किंवा महाराष्ट्राला सलग जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसते. तेलंगणात आहेत. आज पंढरपूरला येणाऱ्या दिंड्या तेलंगणातून येतात, आंध्रातून येतात, कर्नाटकातून येतात, मध्य प्रदेशमधून येतात, गुजरातमधून येतात. आणि ती महाराज मंडळी पायी देखील वारी त्या निमित्तानं करते. म्हणजे पायीच येत असतात पंढरपूरला आणि तिथे जाऊन कीर्तन त्या ठिकाणी होतात. कानडीतून कीर्तन होतात, तेलुगूमध्ये कीर्तन होतात, हिंदी भाषेत कीर्तन होतात. पण अभंगाचे प्रमाण मात्र मराठी मधले आपल्या संत नामदेवरायापासून ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, तुकाराम महाराज, निळोबाराय ही जी आमची पंचायतन आहेत वारकरी संप्रदायातली ती आहे. पण प्रामुख्यानं कटाक्ष वारकरी कीर्तनाचा असा आहे या 5 संतांच्याच अभंगांना प्रमाणभूत मानून म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत निळोबाराय हे 5 संत यांचेच अभंग प्रमाणभूत घेऊन आणि त्या निरूपण करण्याची एक अपूर्व आणि विलक्षण आमची परंपरा आहे. इतर संतांचे अभंग देखील प्रमाणाला घेतले जातात, पण टाळावर योग्यरीतीनं म्हणण्याचा जो प्रघात आहे, परंपरा आहे, ती 5 संतांची एक प्रकारची आहे. आणि आमच्या ह्या निर्दुष्ट गाथा आहेत, सांप्रदायिक गाथा आहेत. त्या गाथेमधली प्रमाण कीर्तनाला वापरली जातात. ज्ञानेश्वरी, भागवत त्यातल्या ओव्या घेतल्या जातात. हरिदासी राष्ट्रीय कीर्तनकार स्वतःचे कवणर असतात आणि त्याही बरोबर मोरोपंत म्हणा, वामन पंडित म्हणा यांच्या आर्या वगैरे त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. पण कुठली का कीर्तन परंपरा होईना, वास्तवार्थ कीर्तन या शब्दाचा व्युत्पत्तीमूलक अर्थ कीर्तने असा त्यातला धातू आहे. प्रभूचं स्तवन करणं, प्रार्थना करणं म्हणजे कीर्तन करणं, नाही का. त्याबरोबर कीर्त या धातूचा अर्थ प्रभूची अपूर्व कीर्ती गायन करणं असा एक त्याचा अर्थ आहे. की यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून जो षडगुण संपन्न असा जो भगवान त्याच्या संपूर्ण कीर्तीचं गायन करणं, गुणाचं संकीर्तन करणं याचं नाव कीर्तन आहे. वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यापैकी वारकरी ही अत्यंत प्रभावी आणि सिद्धांताला धरून देव, धर्म आणि राष्ट्राला प्रोत्साहित करणारी आणि प्रेरणा देणारी आणि त्याचं संरक्षण करणारी आमची वारकरी परंपरा आहे. ही गोष्ट निर्विवाद आहे. धन्यवाद. अतिशय विस्तृत आणि सविस्तर तुम्ही वारकरी कीर्तन परंपरेची माहिती दिलीत आणि हेही समजलं की मराठी भाषेपलीकडेही वारकरी परंपरेने कीर्तन करणारे बहुभाषिक प्रमाण मात्र अभंग म्हटले जातात. ओवी प्रमाण ज्ञानेश्वरी, भागवत पंढरपूर किंवा महाराष्ट्राच्या सीमेवरचे जे अन्य राज्य आहेत तिथूनही येतात आणि त्या पलीकडच्या राज्यातूनही वारकरी पायी चालत येतात. तुम्ही स्वतः 55 वर्ष या परंपरेचे पायीक आहात. तुम्ही या वारकरी संप्रदायाकडे कसे वळलात आणि या मार्गावरचे आपले गुरु कोण आणि त्यांनी तुम्हाला काय शिकवण दिली हे समजून घ्यायला आवडेल. अतिशय मूलभूत प्रश्न आपण मला विचारला. 12व्या-13व्या वर्षी मला भजनाचा, कीर्तनाचा छंद लागला. एका सामान्य शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला.
खेड गाव आहे माझं लहवीत, हे हम्म. नाशिक तालुक्यामध्ये आणि त्र्यंबकेश्वर जवळ अशा प्रकारचे एक गाव आहे लहवीत आहे. आणि त्या ठिकाणी एका सामान्य कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. आणि आमच्या गावातच मला भजन कीर्तनाची निरतिशय आवड तयार झाली. आणि त्या आवडीमध्ये आणि मी होत असताना मला वेगवेगळ्या संतांचं सानिध्य, वेगवेगळ्या प्रबोधनकाराचं सानिध्य मिळालं. पहिल्यांदा आरंभाला या भागामध्ये आमचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य मोतीराम बाबा एक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एक प्रकारचे संस्कारित झालेले एक महात्मे होते. त्यांनी मला माझा अभ्यासाला सुरुवात केली. आणि त्यावेळेला माझ्याकडून त्यांनी गीता, अभंग पाठ करून घेणं, गीता पाठ करून घेणं, गीतेचा अन्वयपूर्वक अर्थ सांगणं, या गोष्टी मला केल्या. माझी जिज्ञासा वाढत चालली. आळंदीमध्ये काही काळ मी अध्ययन केलं. पंढरपूरला चातुर्मासामध्ये ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर, आनंदा महाराज वैजापूरकर, सद्गुरु दुंडा महाराज देगलूरकर, एकनाथ महाराज देगलूरकर, या लोकांकडे मला अध्ययन, शंकर महाराज कंदारकर, या बड्या बड्या मंडळीकडे चातुर्मासामध्ये मला ग्रंथ प्रक्रिया प्रकरण आणि प्रक्रिया ग्रंथ हे सोडवण्याचा किंवा त्यांनी मला शिकवण्याचा हा एक मोठा मला प्रसंग. 3-4 चातुर्मास मी पंढरपुरात त्या निमित्ताने राहिलो. गुरुदेव मामासाहेबांनी मला आशीर्वाद दिले, अभ्यास करायला सांगितला. त्यांच्या अनुरोधानं आशीर्वादानं मी अभ्यासाला सुरुवात केली. आणि त्यावेळेला मी अभ्यास करत असताना आणि पारडी या ठिकाणी 3 वर्ष मी वास्तव्याला गेलो. गुजरातमध्ये पंडित सातवलेकर शास्त्री जे होते ते जुन्या पिढीतले अत्यंत प्रकांड असे विद्वान होते. त्यांच्याकडे लघु सिद्धांत कौमुदी, मध्य सिद्धांत कौमुदी आणि लघु जी सिद्धांत कौमुदी आम्ही ज्याला म्हणतो, व्याकरण भाष्य, म्हणजे साहित्याचे काव्याचे ग्रंथ मी त्यांच्याकडे सुरू केले. त्यानंतर संपूर्णानंद संस्कृत महाविद्यालय जे आहे किंवा जी युनिव्हर्सिटी आहेत काशीमध्ये, तिथे परीक्षा द्यायला सुरुवात केली. शास्त्रीय आचार्य या परीक्षा मी केल्या. आणि कॉलेज आपल्या परंपरेचं जे कॉलेज आहे पुणे युनिव्हर्सिटीचं, त्यामध्ये देखील माझं शिक्षण पदवीपर्यंत पदव्युत्तर शिक्षण मी घेतलं. आणि संत तुकोबरायांचा लोकसंवाद आणि तत्वज्ञान आणि काव्यशैली हा एक प्रबंध मी विद्यापीठाला सादर करून मला डॉक्टरेट मिळाली. खरं म्हणजे अनेक महात्म्यांकडे मला अध्ययन करण्याचा, सेवा करण्याचा मला याला. त्याकरता मी ऋषिकेशमध्ये, काशीमध्ये, अभय संन्यासमध्ये सत्वबाबांकडे गेलो. अनेक ठिकाणी अभ्यास केला. नेमक्या कोणत्या गुरुकडे माझी परिपूर्ती झाली हे मला सांगते. पण मला भक्तीचं जे बालकडू दिलं ते जगद्गुरु तुकोबर यांचे 9वे वंशज माझे गुरुदेव, की ज्यांनी मला वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली, ते हरिभक्ती परायण गुरुवर्य सोपान काका महाराज देहूकर, तुकाराम महाराजांचे 9वे वंशज आणि देहूकर फडाचे ते ज्येष्ठ अधिकारी होते. त्यांनी मला वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली. म्हणजे माझ्या कंठामध्ये वारकरी संप्रदायाची कंठी बांधली. नाही, काही कंठी बांधावी लागते, दीक्षा घ्यावी लागते. वारकरी संप्रदायाचे आचार विचार त्यांच्यापासून सुरू झाले लहानपणापासूनच. अनेक महात्मे मला भेटले आणि सर्वांचं जसं एखादा भ्रमर आणि एखादं उत्तम प्रकारचं मध एकत्र करतो, त्या पद्धतीनं संपूर्णपणे या लोकांकडून सांप्रदायिक मंडळी, संन्यस्त मंडळी, विरक्त मंडळी या सर्वांकडून जेवढं त्यांना शक्य आहे तेवढं मला त्यांनी आणि प्रबोधन केलं, शिकवलं. त्याच्यामुळे मला अनेक गोष्टी करता आल्या. त्यामुळे आज डॉक्टरेट झाल्यामुळे आज आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मला चेअरवर प्रमुख होता आलं. त्या ठिकाणी संत तुकाराम अध्यासनाचं काम करता आलं. 2 टर्म मी ते काम केलं. आणि संत साहित्यावर जवळजवळ 22 ग्रंथ मी लिहिले. माझे सर्व ग्रंथ हे अत्यंत उत्तम रीतीने ते लिहिले गेले. माझा जो प्रबंध आहे त्या प्रबंधाच्या 30,000 प्रती महाराष्ट्रामध्ये वितरित झाल्या. तुकाराम महाराजांच्या मूळ संहितेचं मी संपादन केलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, या कोरोनाच्या महामारीमध्ये 2 गोष्टी माझ्या हातून घडल्या.
पहिली गोष्ट, संत तुकाराम महाराजांच्या संपूर्ण अभंग संहितेचं मी विश्लेषणात्मक निरूपण केलं. तोही ग्रंथ प्रसिद्ध झाला. 1500 पानाचा आणि 5 किलो वजनाचा मोठा ग्रंथ, आणि माझ्याकडून या कोरोना कालामध्ये पूर्ण झाला. तो छापून वितरण झाला. आज एकही प्रत त्याची शिल्लक राहिली नाही. आज जवळजवळ नाशिक, नगर, पुणे या ठिकाणी आता मी काय, त्या विक्रीचा प्रश्न होता, वितरणाचा प्रश्न होता, परंतु तिथल्या प्रत्येक शिक्षण संस्थेनं, कॉलेजेसनी ते ग्रंथ आपल्या संग्रही ठेवले, म्हणजे आपल्या लायब्ररीत घेतले. तर हेही काम मोठं झालं. 100 कीर्तनकारांना ते ग्रंथ मी अभ्यासाला दिले. तुकोबरायांचा लोकसंवाद हाही ग्रंथ माझा प्रसिद्ध झाला. आणि महत्वाची बाब, जो एक मतांतराचा विषय होता आज महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण विश्वामध्ये, की जगद्गुरु तुकोबांचं वैकुंठ गमन काय नेमकं. आज विद्रोही म्हणायची, त्यांची हत्या झाली. त्यानंतर पाखंडी म्हणायचे नाही, त्यांनी आत्महत्या केली. आमचे भोळे भाळे वारकरी म्हणायचे विमानात बसून गेले. चिकित्सक, अभ्यासक म्हणायचे नाही, ते अदृश्य झाले. नेमकं काय झालं तुकोबरायांचं. म्हणून पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम चेअरवर मी गेल्यानंतर पहिला माझ्या हातून ग्रंथ लिहिला गेला, तुकोबांचं वैकुंठ गमन ऐश्वर्ययोग नावाचा जो ग्रंथ लिहिला, की ज्या ग्रंथाचं प्रकाशन जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर सरांनी त्या ग्रंथाचं प्रकाशन केलं. आणि तो ग्रंथ वाचून मला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुकोबर यांच्या एकूण त्या भूमिकेला अत्यंत प्रखरपणे न्याय दिलेला आहे. ही मतांतर संपलेली आहेत. तिथून पुढे या चर्चा आमच्या थोड्या थांबलेल्या आहेत. तर अशी अनेक कामं माझ्या हातून झाली. ग्रंथलिखाण झालं, साहित्य निर्मिती झाली, आणि वारकरी संप्रदायाचा अनुवर्ती मी झालो. आणि हाच वारकरी विचार हा महाराष्ट्रापुरता सीमित न राहता भारतवर्षामध्ये सर्वतो दूर गेला पाहिजे. म्हणून जी काही कुंभमेळे भरतात, उज्जैन, हरिद्वार, प्रयाग, नाशिक, त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला मी त्या ठिकाणी घेऊन गेलो. त्या ठिकाणी आमचे टेंट लागतात. 45 दिवस त्या ठिकाणी आम्ही भजन कीर्तन करतो. ते ऐकायला ते लोक येतात. हाही त्याचा एक अर्थ आहे. त्या निमित्तानं वारकरी विचारात देश विदेशात जाऊन पोहोचला, हा त्याचा अर्थ आहे. आणि महत्वाची गोष्ट की मी माझ्या प्रबंधाच्या इंग्रजीमधून, तमिळमधून आणि हिंदीमधून प्रती तयार केल्या, त्याचे भाषांतर केली. आणि आज वेगवेगळ्या ठिकाणी संत तुकोबरायांचा विचार म्हणजे वारकरी विचार त्याही माध्यमातून, ग्रंथ प्रचार माध्यमातून देखील करण्याचा माझा एक महत्वाचा प्रयत्न झाला. तेव्हा कीर्तन परंपरेचाच एक भाग, कीर्तन या छंदामध्ये आम्ही राहिल्यामुळे हा एक भाग झाला. कीर्तन हा एक प्रबोधनाचा विषय मी माझ्या आयुष्यामध्ये ठरवला. माझं लौकिक शिक्षण करत असतानाच याही गोष्टी मला करता आल्या, त्याबद्दल मला समाधान वाटतं. तुमचा हा सगळा प्रवास ऐकल्यावर लक्षात येतं की अनौपचारिक शिक्षण गुरूंच्या सानिध्यात राहून तर तुम्ही घेतलंच, पण त्याचबरोबरीने त्याला औपचारिक शिक्षणाची, तीही PhD पर्यंतच्या शिक्षणाची जोड दिलीत. ग्रंथ लेखनाचं काम केलं. असं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला वारकरी म्हणून सुद्धा, वारकरी परंपरेचे पाईक म्हणून सुद्धा सतत उन्नत ठेवत गेलात. आणि त्याचा उपयोग किंवा फायदा हा सगळ्याच तुमच्या सानिध्यात येणाऱ्या सगळ्याच भक्तांना झाला. तुम्ही आत्ताच म्हणालात की समाज प्रबोधनाचं काम म्हणजे कीर्तन हा नवविधा भक्तीतला एक प्रकार असला तरी प्रामुख्याने आपण महाराष्ट्रात पाहिलं तर जनजागरण, जनप्रबोधन, समाजातल्या वेगवेगळ्या ज्या कुप्रथा आहेत त्याचं निर्मूलन करण्यासाठी कीर्तन हे एक अतिशय प्रभावी माध्यम ठरलेलं आहे. आणि आपणही त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतलाय. व्यसनमुक्तीच्या कामासाठी, जलसंधारणाचं काम असेल, अस्पृश्यता निर्मूलन असेल, अशा वेगवेगळ्या विषयात आपण कीर्तनाच्या माध्यमातून काम केलंय. व्यसनमुक्तीच्या कामासाठी तर तुम्हाला पुरस्कारही प्राप्त झाला आहे. तर ही जी तुम्ही समाज प्रबोधनाची कामं केलीत कीर्तनाच्या माध्यमातून, त्याविषयी अगदी थोडक्यात सांगावं. विषय असा आहे, ईश्वर भक्तीचं एक अंग म्हणून कीर्तन आहे. भक्तीचा आविष्कार म्हणजे कीर्तन आहे. जे परमार्थात आपल्या अनुभवाला आलं, प्रत्ययाला आलं, ते लोकाप्रती सांगणं. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अनुभव आले अंगा ते या जगात येत असे, नाही का. हा त्याचा अर्थ आहे. तुकोबऱ्यांचा एक अपूर्व कीर्तन प्रयोग.
पुणे विद्यापीठात माझ्याकडे एका विद्यार्थ्यानं प्राध्यापकानं तुकोबांच्या कीर्तन प्रयोगावर डॉक्टरेट केली. महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी की कीर्तन हा एक ईश्वर भक्तीचा आविष्कार जरी असला, पण या परंपरेतून आमच्या संतांनी म्हणजे संत नामदेवराय असतील, माऊली असतील, तुकोबरायापर्यंत सर्वांनी आतापर्यंतच्या परंपरेनं प्रबोधनाचं काम केलेलं आहे. समाजामध्ये जे अनिष्ट आहेत, जे अपप्रवृत्त आहेत, अधपतन करणार आहेत, त्याच्यातून समाजाला वाचवणं हे क्रमप्राप्त बाब आहेत. आज महाराष्ट्रामध्ये व्यसनाधीन लोक आहेत, जाती जमातीमध्ये कलह आहेत, अनेक गोष्टी आहेत. तेव्हा आपल्या प्रबोधनातून त्याही गोष्टी घडल्या पाहिजे. आणि म्हणून मी सुशिक्षित समाजात वावरल्यामुळे किंवा चांगल्या त्यामध्ये देशभक्त बाळासाहेब हार्दे, देशभक्त विसपागे आणि थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे ही मंडळी आमच्या एकूण सहवासामध्ये मला त्यांचा सहवास घडला माझ्या लहानपणात किंवा एक प्रौढ अशा अवस्थेमध्ये. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे काम करतायत, परंतु या कामाबरोबर जर तुम्ही हे काम राष्ट्रीय काम जर केलं तर हे चांगलं होईल, एक राष्ट्राची सेवा केल्याचं तुम्हाला श्रेय मिळेल. आणि म्हणून मला वाटत होतं की आपण कीर्तन करतो, पण ज्या भागात मी राहतो त्या भागात आदिवासी समाज बहुतेक आणि लोकांना अज्ञान या निमित्त आहे, त्यांच्या ठिकाणी मद्य पिणं किंवा अनेक काही गोष्टी वेगवेगळी व्यसनं करणं हे अनिष्ट आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होत होते. हे मला पावलं नाही म्हणून त्या कुटुंबाशी मी संवाद केला आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हा एक त्याचा एक म्हणजे व्यसनमुक्तीचा प्रचार प्रसार. गावोगावी त्या निमित्तानं ग्रंथालय असावेत, एक वाचनाकरता वाचन संस्कृती वाढली पाहिजे म्हणून ग्रंथालय सुरू केले. आणि आज आमच्या सनातन वैदिक धर्मातले अनेक गट हे परधर्मात गेले. याच्याबद्दल मनाला क्लेश वाटत होते. म्हणून काही पूर्वसुरी जे काही संत होते, ज्यामध्ये स्वामी करपात्रीजी महाराज की ज्यांचं मला सानिध्य लाभलं, स्वामी रामसुखजी दास या लोक मला सांगत होते, जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठाचे आधीचे शंकराचार्य होते, हे लोक सांगत होते की आपला समाज हा या निमित्ताने बरं गेले, त्यांना पुन्हा आपल्या मूळच्या प्रभात आपण आणलं पाहिजे. म्हणून परावर्तनाच्याही कार्यामध्ये मी सहभाग घेतला त्या निमित्तानं. त्यामुळे काही वेगवेगळ्या धर्मात गेलेली कुटुंब होती, अनावधानाने त्यांना परत येण्याची इच्छा होती. मग धर्माचार्यांना प्रवृत्त केलं की धर्माधिकारी लोकांना सांगितलं, धर्माधिकारी की आपण या लोकांना आपल्या मूळ धर्मात घेतलं पाहिजे. म्हणून परावर्तनाच्या कामात मला थोडंफार सेवा करता आली, हा सतचा अर्थ आहे. आज जाती जमातीत कलह आहेत, भांडणं आहेत. आम्ही सांगितलं हे आपण करायची गरज नाही. अवघी एकाची चवीन तेथे कैसे भिन्ना भिन्न, वेद पुरुष नारायण तेने केला निवाडा. एका विराट पुरुषापासून जगत निर्माण झाले, आपण सर्व एक आहोत, सर्व एकत्र राहावेत. म्हणून एकात्मता जाती जमातीत सलोखा कसा निर्माण होऊ शकेल ही माझ्या प्रवचनातून कीर्तनातून मी मांडण्याचा प्रयत्न केला. व्यसनमुक्तीबद्दल बोलत राहिलो, ग्रंथालयाबद्दल बोलत राहिलो, लोक शिक्षणाचं काम. आणि आज बहुजन समाज किंवा इतर जो समाज शिक्षणापासून वंचित आहेत, मग ज्या ज्या ठिकाणी मोठमोठी सप्ताह केली त्या ठिकाणी जलसंधारणाची कामं होतील. माझ्याच गावापुरतं बोलायचं ठरतं तर माझ्या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची जमीन लेवल होईल कशी, त्याला पाणी नदीचं उचलून कसं आणता येईल, त्याकरता काय सहकार्य करता येईल, वीज त्याला कशी मिळवून देता येईल, अशा पद्धतीनं हायस्कूल मला कसं बांधता येईल. असं ज्या ज्या ठिकाणी माझे संपर्क ज्या ज्या गावात झाले त्या कीर्तनाच्या सप्ताहाच्या माध्यमातून ही सामाजिक कामं करण्याचा मी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला आणि त्याला 100% यश आलेलं आहे. तेव्हा सामाजिक प्रबोधन आणि जनप्रबोधन आणि वैचारिक प्रबोधन आणि त्याला आधारभूत या भक्तीचं किंवा भक्ती आंदोलनातलं एक महत्वाचं सूत्र कीर्तन प्रवचन, याच्यातून हा सर्व उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला मनस्वी समाधान वाटतं की आपल्याला ईश्वर सेवेबरोबर लोकसेवाही आणि त्या निमित्तानं धर्म राष्ट्र यांची पण सेवा करता येते किंवा आली, याबद्दल मला
इतरांपेक्षा अधिक समाधान वाटतं. तुमचा हा सगळा कामातलं वैविध्य ऐकताना असं जाणवलं की एका कीर्तनाशी किती गोष्टी तुम्ही जोडून घेतल्या आहेत. नुसतं समाज प्रबोधन म्हणताना नुसता विचार दिला नाहीत कीर्तनातून, तर तशी कृतीही हो प्रत्यक्ष डोळ्यांना हो केली. दिसेल अशी तुम्ही तर केलीतच, अनेकांना तशी कृती करण्याची प्रेरणा दिलीत. हो मला वाटतं हा सगळा विचार तुम्ही जी संत कुटिया हा प्रकल्प उभा केला आहे त्याच्या मागे असावा. तर या प्रकल्पाची माहिती आणि ते तिथे काय चालणारे संत वेगवेगळे कुटिया उपक्रम. काय, हे आमचं गाव गाव आहे. माझी जन्मभूमी आणि मला जन्मभूमीचं आकर्षण आहे. हं, आणि असणंही स्वाभाविक आहे. जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरीयसी. जरी मी माझं आळंदीत मठ आहे किंवा आतापर्यंत शेकडो मंदिराचे जीर्णोद्धार मी केलेले आहेत. हं, हजारो सप्ताह, हजारो ज्ञानसत्र, यज्ञ, अनेक अनेक प्रकारचे उपक्रम मी केलेले आहेत. हं, गेली 50 वर्ष मी तेच काम करत आलो. हं, पण आता माझं 70 वर्ष परिपूर्ण होत असताना माझ्या मनाची अशी धारणा झाली की आपण आपल्या गावाजवळ राहावं. म्हणून गावापासून दूर अंतरावर थोडस जंगल आहे हं, आणि थोडस एकांत आहे या ठिकाणी. हं, मग त्या ठिकाणी एका मंदिराची उभारणी करून हं, एक कुटिया तयार केली. पण माझ्या आत असणारं जे ज्ञान आहे किंवा जी एक प्रकारचं जे त्याचा आविष्कार झाला पाहिजे, माझ्यानंतर देखील पिढी तयार झाली पाहिजे. हं, मग मी विचार केला की आपण आता भिताडांना फार प्राधान्य देऊ नये, हं, छाताडं पण आपल्या काही तयार झाली पाहिजे. हं, म्हणून काही विद्यार्थ्यांना एकत्रित्या आपण काही शिकवावं, बोलावं, हं, या दृष्टिकोनातून या ठिकाणी संत कुटिया हा एक प्रकल्प मी सुरू केला. हं, कारण मी कुंभमेळ्यामध्ये एका मोठ्या पदावर असल्यामुळे द्वाराचार्य पदावर आहे. हं, जगद्गुरु, मी काही जगद्गुरु म्हणवत नाही, जगद्गुरु द्वाराचार्य म्हणजे जगद्गुरु नामदेवरायांची, जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती ज्ञानाची परंपरा चालवणारे किंवा विकसित विस्तारित करणारे आचार्य, याचं नाव द्वाराचार्य. द्वारा या शब्दाचा अर्थ ज्ञान भक्तीच्या परंपरा. म्हणजे आचिनोती शास्त्रार्थम आचर स्थापयत्यपि स्वयंअप्याचरती असतु आचार्य इति श्रुतः. शास्त्रार्थ ज्याने व्यवस्थितपणे आकलन केलाय, त्यानुसार ज्याचा अनुभव आहेत, आचार आहेत, अशा महापुरुषाला आचार्य या पदानं संबोधलं जातं. द्वाराचार्य म्हणजे ज्ञान, जे एकूण भारतामध्ये 52 द्वार आहेत साधू समाजातल्या, त्यापैकी महाटाची परंपरा ही विठ्ठलनाथ द्वारा आणि संत नामदेव द्वारा, की ज्या द्वाराचे आचार्य संत श्री ज्ञानेश्वर महाराज होते. परंतु पुढे ते समाज झाल्यामुळे त्या परंपरा विखंडित झाल्या, ती पुन्हा सुरू झाली. त्या परंपरेवर आचार्य पदावर मला बसवलं आणि म्हणून विरक्त होऊन मी या ठिकाणी ही कुटिया बांधली. या ठिकाणी खूप विद्यार्थी येऊ शकतात, राहू शकतात, परंतु तेवढी तरतूद अजून हे नवीन काम सुरू झालंय. आता 5-7 विद्यार्थी इथे स्थायी रूपात आहे की जे कॉलेज शिकतात, काही 10वीला आहेत, 11वीला आहेत, 12वीला आहेत. परंतु त्यांच्याकडून विष्णू सहस्रनाम कंठस्थ करणं, महिम्न कंठस्थ करणं किंवा काही अथर्व शीर्ष त्यांच्याकडून म्हणून घेणं, त्यांना व्याकरण शिकवणं, ज्ञानेश्वरीचे 14 अध्याय त्यांनी आतापर्यंत, म्हणजे साधारणपणे वारकरी संप्रदायाचा अभ्यास आणि भारतीय तत्वज्ञानांचा अभ्यास असा एकत्र त्यांना शिकवण्याचं काम चालू आहे. त्यांचं शिक्षण करून आणि त्यांनाही आध्यात्मिक संस्कार देण्याचं काम, म्हणजे त्यांचं लालन पालन, शिक्षण आणि संस्कार या चतुसूत्रीवर ही संत कुटिया काम करते. छोटी कुटिया आहे, त्याला संत कुटिया म्हणण्याचं कारण मला भेटायला भारतातून साधू येतात. मग ते आल्यानंतर त्यांचं स्वागत करणं, त्यांना भोजन देणं, त्यांचं पूजन करणं, त्यांच्याशी काही चर्चा करणं, याकरता मला कुटिया असण्याची गरज होती. आज मी तुमच्याशी जे बोलतो त्या कुटियाच्याच एका भागातून बोलतोय नाही का. तेव्हा काही वेगळं नाही. जगद्गुरु म्हणजे आतापर्यंत जे जगद्गुरु झाले, भगवान कृष्ण आचार्य किंवा ही जे आतापर्यंत संत झाले, त्यांचे विचार पुढे नेणारे ते द्वाराचार्य. आणि वारकरी संप्रदाय हा जगद्गुरु पदाला पात्र अशा प्रकारचा योग्यतेचा आहे. जगाला उपदेश करण्याची पात्रता या परंपरेत आहे. असा आचार विचार संपन्न इथे बोवाबाजीनं अंधश्रद्धा नाही, नाही का. इथे जे आहे ते वैष्णवांचा मालक खरा म्हटलाय. समाजामध्ये सदाचार, सुचारूपणा, धर्म, राष्ट्र आणि देवाबद्दल
लोकांमध्ये अस्मिता निर्माण करणं, परमश्रद्धा निर्माण करणं ही या संप्रदायाचं मूल ध्येय आणि मूल उद्देश आहे. पण आमची मूळ शिकवणूक ही राष्ट्रधर्माची आहे, राष्ट्रवादाची आहे आणि समाजामध्ये सदाचार, सुचारूपणा, संस्कृती, आमच्या लोकपरंपरा जतन करण्याकरता वारकरी कीर्तन आहेत. वारकरी परंपरा या संत कुटीच्या माध्यमातून एक नव समाज निर्मितीचं काम माझ्या हातून घडावं माझ्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये, अशी माझी सदिच्छा आहे, अशी माझी एक सद्भावना आहे. आणि म्हणून या संत कुटियाची या ठिकाणी मी स्थापना केलेली आहे. मला तुमच्या या कार्यासाठी आमच्याकडून अनेक शुभेच्छा. आणि आतापर्यंत आपला जो काही संवाद झाला त्यावरून हे अगदी प्रकर्षाने पुन्हा एकदा अधोरेखित झालं की कीर्तन हा सद्गुरु भक्तीचा एक मार्ग असला तरी महाराष्ट्रात तो जास्त करून रुजला ते जनप्रबोधन आणि समाज प्रबोधनाचं जे काम कीर्तनाच्या माध्यमातून झालं त्याच्यामुळेच. आणि आजही या समाज प्रबोधनाची किती आवश्यकता आहे ते तुम्ही जे काही काम केलं त्याच्यातून आमच्या समोर पुन्हा एकदा प्रकर्षाने आलेली आहे. मला वाटतं की आपण आता जो काही रामकृष्णदास महाराजांशी संवाद केला त्याच्यावरून कीर्तन परंपरा आजही किती आवश्यक आहे त्याची जाणीव आपल्याला सगळ्यांना झाली. महाराजांच्या कामाला अनेक शुभेच्छा आणि आतापर्यंत त्यांनी जे काही काम केलेलं आहे या माध्यमातून त्याला आमचा सादर प्रणाम. नमस्कार महाराज. तुमच्यासारखी थोर विभूती आज संस्कृती रंगमध्ये आली हा आमचा सन्मान आहे असं आम्ही समजतो. धन्यवाद. नमस्कार. प्रखर राष्ट्रवादाची परखड अभिव्यक्ती, साप्ताहिक विवेकची हीच रीती. विषयाचं नाही त्याला बंधन, ध्यास एकच समाज प्रबोधन. या अमृत महोत्सवी विचार यात्रेत डिजिटली सहभागी व्हा. विवेकची वेबसाईट, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.